नमस्कार शेतकरी मित्रांनो, नॅचरल फार्मिंग विथ देवनी कावजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। सध्या आपण बघत आहात हे सोलार पंप, हे 3 HP चे मोटर आहे आणि सध्या आपल्याला ह्या प्लेट दिसत आहेत, ह्या 335 फॅटच्या आहेत आणि 9 प्लेट आहेत ह्या पूर्ण। आणि सकाळी जेव्हा ऊन पडेल तेव्हा ह्या आपली मोटर चालू होती आणि संध्याकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत आपली मोटर चालते। त्याच्यामुळे रात्री बेरात्री आपल्याला भिजवण्याची गरज नाही। आपल्याला दररोज लाईट राहिल्यासारखी आपले भिजवणं होतं। आणि आपल्याला मोटर चालू आणि बंद कशी करायची हे पण आपण बघूयात। इथं खाली आपल्याला एक स्विच दिलेला आहे हे चालू आणि बंद करण्यासाठी। ही आता बंद झालेली आहे आणि असं केलं की हे चालू होती। हे इथं मीटर पण दिलेलं आहे आपल्याला आणि विजेपासून संरक्षण होण्यासाठी इथे एक तडीत वाहक दिलेला आहे, जेणेकरून पावसाळ्यामध्ये आपल्या सौर प्लेटवरती वीज पडू नये। आणि त्याची अर्थिंग ही अशी खाली जमिनीमध्ये केलेली आहे। सध्या आपण याचं प्रेशर बघूयात, किती दाब आणू शकतो हे 3 HP चे मोटर। ही विहीर 50 फूट खोल आहे आणि यामध्ये ती सोलार 3 HP ची मोटर टाकलेली आहे। तर आता याचा आपण 3 इंची पाईपलाईन केलेली आहे। आता आपण याचं हे बघू शकता प्रेशर किती मारते। तर बऱ्याच शेतकऱ्यांना असे वाटते की सोलार पंप जास्त प्रेशर मारत नाही, पण तसे काही नाही, हा गैरसमज आहे। 3 HP ची पाईपलाईन आहे आणि बघा किती मोठ्या प्रमाणात पाणी मारत आहे। फुल प्रेशरने पाणी मारत आहे। जशी आपली विजेवरची मोटर चालते त्यापेक्षाही थोडे जास्त प्रमाणात पाणी मारत आहे। 600 फूट अंतरावरती सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी हाणत आहे ही मोटर, 3 HP ची असून सुद्धा। आणि आपण बघू शकता सध्या ढगाळ वातावरण आहे, तरी पण एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी हाणत आहे। 600 फूट अंतर आहे विहिरीपासून ही पाईपलाईन केलेली आहे, बघू शकता आपण।